नमस्कार, मी सुशील कांबळे, राहणार आंबेडकर नगर जत जिल्हा नगर तालुका जत जिल्हा सांगली। तर आज हे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हे बघा, आपण काय केले माहिती आहे का, आपल्या फार्मवरती नवीन थोड्या शेळ्या आणल्या तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे। हे बघा, हे पोट्याचा मेल बघा, क्वालिटी बघा याची कशी आहे बघा, कानाची लांबी बघा, चेहरा बघा, त्याचा कलर बघा, त्याची साईज, शिंग बघा। फक्त 4 ते 5 महिन्याचं पिल्लं आहे बघा ते कसं आहे। आत्ता एक साधारणतः 1 तासच होऊन गेलाय आपल्याला, म्हणजे आपल्याकडे गाडी येऊन ह्यांना पोच करून जाऊन त्याच्यानंतर हे बघा, हे बघा, ही बरोबरीची पिल्लं आहेत बघा। एक मेल आहे, ह्यो जो जास्त स्पॉटेड आहे ना, हो का, ह्यो जो आहे ह्यो मेल आहे आणि ही आणि ती फिमेल आहे। क्वालिटी बघा ह्यांची, ह्यांचं देखणेपणा बघा किती आहे, फुल रॉकेट कानमध्ये। आणि आत्ता ही साधारणतः 4-4 महिन्याची आहेत पिल्लं, सगळं खात्यात। आता जस्ट आपल्या इथे येऊन 1 तासच झाला येणे बघा, ती काय काय खायला चालू केले त्यांनी, सगळ्या प्रकारचं खाद्य त्यांनी खायला लागलेत, काही टेन्शन नाही आहे। आणि एकदम म्हणजे एकदम एवढी ॲक्टिव्ह ब्रीड आहे ना, बरोबरीसारखी ब्रीड मी सांगतो तुम्हाला कुठलीच नाही आहे। बरोबरी तुम्हाला सांगतो एवढी फेमस ब्रीड आहे दुधाला, त्याच्या देखणेपणाला आणि त्याच्या मांसाला। ही जर शेळ्यांमधली सगळ्यात टॉपची ब्रीड किंवा सगळ्यात फेमस ब्रीड असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, एवढी म्हणजे ती सुंदर आहे। तर त्याच्यानंतर ना ही गुलाबी कोटा फिमेल घेतली आपण। ही फिमेल आहे, ही 4 दातावर आहे आणि फर्स्ट टायमर आहे। आता ती 1 महिन्याच्या वर झालं ती प्रेग्नंट होऊन, एका गुलाबी कलरच्या एकदम जबरदस्त 40-41 हाईटच्या मेलकडून ही फिमेल क्रॉस करून आपल्याला आलेली आहे। लोडेड फिमेल आहे ही एक 5 नग आपण नवीन मागवलेत आपल्या फार्मवरती। त्याच्यानंतर ना तुम्हाला सांगतो की आपली एक कोट्याची पहिली फिमेल ती तिला हे बघा, ही पिल्लं टाकलेलं पिल्लं बघा किती देखणं आहे काय। त्याच्यानंतर ना ही आपली बिटल, तिची ही पाट आहे बघा, हे बघा। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आपला पहिला कोटाचा मेल आहे, हे बघा। आता ह्या दोन्हीची जोड झाली, ह्या मेलची आणि ह्या मेलची जोड झाली। असे जर करता आपण कोटा ब्रीडची पिल्लं आणून आपल्या फार्मवरती जर ब्रीडर म्हणून किंवा ईद मार्केटला जर तयार केले तर 100% इतका पैसा होतोय ना की बोलायचं काम नाही। त्याच्यानंतर ही आपली सोजेची पाट आहे, अजून ही काय आपण गाभ घालवलेली नाही आहे, की एकदा हिटवर येऊन गेले, आता दुसऱ्यांदा ज्या वेळेला हिटवर येईल त्यावेळेला 100% आपण हिला गाभ घालवणार आहे। त्याच्यानंतर ही आपली बिटरची फिमेल, आता ही बी हिटवर आली की आपण 100% गाभ घालवायचे। एवढी जबरदस्त क्वालिटी आहे की नाही हिची की बोलायचं काम नाही, सगळ्यात जबरदस्त क्वालिटी बिटलमध्ये। त्याच्यानंतर ही आपली काठियावाडीची फिमेल आहे, हे प्रेग्नेंट आहे। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ही आपली हंसा आणि बिटलचं क्रॉस असलेली फिमेल आहे, ही पण प्रेग्नेंट आहे। ही काय झालं, थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे ही उलटली होती। आता एक 15-20 दिवस झाले असतील आपण हिला भरवून, मी त्याचा व्हिडिओ पण टाकलोय लाईव्हवर हिला भरवतानाचा, एकदम परफेक्ट भरलेले आणि काही प्रॉब्लेम नाही। ही आता 100% प्रेग्नेंट राहणार। त्याच्यानंतर ही आपली आपल्या फार्मवरली हिरोईन म्हटलं तरी चालतंय, आपल्या फार्मवरती सगळ्यात पहिला वेलेली पाट आणि पहिल्यांदाच वेली आपल्या ह्या मेलकडून, आणि 2 पिल्लं टाकली होती हिनं, दोन्हीच्या दोन्ही मेल होती फर्स्ट टाईमला। त्याच्यानंतर ही आपली बिटल आहे, ती थोडीशी गाभाडली, प्रॉब्लेम झाला तिचा, ती गाभाडली आपली फिमेल। त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो मग ही आपल्या देशी शेळ्या येत्या, ही 2 पिल्लं टाकली आहे, एक पाट एक बोकड झालं हिला। त्याच्यानंतर ही गाभ आहे, तिची पिल्ली तुम्हाला दाखवतो मी, एकदम म्हणजे एकदम देशी असून सुद्धा एवढी सुंदर पिल्लं झाली, अगदी बघण्यासारखी पिल्लं झाली, एवढी म्हणजे छान आहे ती, गोड आणि गोंडच म्हटलं तरी चालते। हे बघा, हे बघा पाट किती सुंदर झाल्या, टोटल लोहा कलरमध्ये झाल्या पाट। आणि हे बोकड आहे तो पूर्ण झेड ब्लॅकमध्ये झाला आहे। असं प्रोडक्शन पाहिजे आपल्या फार्मवर, 100% आपलं प्रॉफिट ही आपण गच्च म्हणून समजायचं। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी, इथं आपली कोटाची फिमेल आहे, हे आता सध्याला आहे 2 दातावरती, पण अजून काही ती एकदा हिटवर येऊन गेल्या त्याच्यानंतर काही हिटवर आली नाही। आपण काय बळजबरी कुठल्याच जनावरांना करत नाही, त्यांचं त्यांनी नैसर्गिक हिटवरती येत असतील तरच आपण मेल क्रॉस करतो, अन्यथा आपण काय कुठल्या टॅबलेट औषधं देऊन काय आपण फिमेल हिटवर आणून तिला क्रॉस करत नाही कुठलीच फिमेल।
ती भले वर्षभर नाही हिटवर येऊ दे, वर्षाने येऊ दे, आम्हाला चालते. पण आम्ही बळजबरीनं हिटवरती आणायचं कुठल्या तरी मेडिसिन कॅप्सूल देऊन वगैरे ती काय आपण करत नाही. त्याच्यानंतरनं ही आपली हंसाची फिमेल बघा आता किती सुंदर आणि देखणी झाली आहे, हिला बघण्यासारखी झाली. आता तिनं ज्या वेळेला हिटवर येईल आपण त्यावेळेला हिला 100% क्रॉस करणार आहे. आपले शेळ्या असतील, पिलं असतील, अगदी देखणी बघण्यासारखी एक नंबर सध्याला झालेत. फक्त काय झालंय थोडंसं आमचंच दुर्लक्ष व्हायला लागले. आम्हाला जास्त फार्मवर यायला मिळत नाही. आठवड्यातनं एकदा दोनदा आम्ही, आठवड्यातनं एकदाच म्हटलं तरी चालतंय, शनिवारी किंवा रविवारी आम्ही फार्मवरती येतोय. नाहीतर इतरत्र आम्ही फार्मवरती थोडंसं यायला कमीच झालेलं आहे. कारण आमचा गावाकडं व्याप जास्त असल्यामुळं, शहरामध्ये दुकानं वगैरे आपले असल्यामुळं तिकडं आपला व्याप वाढला आहे. त्याच्यानं आपण जास्त व्हिडिओ पण बनवत नाही आहे. आठवड्यातून एखादा दुसरा आपला व्हिडिओ येतो आहे जर आठवड्याला. हे असं अडचण आहे आपली, म्हणून आपण काही जास्त व्हिडिओ बनवत नाही. त्याच्यानंतर ही आपल्या कोंबड्या आहेत. तिथं आपल्या कोंबड्या आहेत, राजहंस आहे, चिनी कोंबड्या आहे, टर्की आहे, बदक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ब्लॅक ॲस्ट्रोलाप आहे, देशी कोंबड्या आहेत. हे असं सगळं आहे बघा. इथं थोडंसं सर्दी थंड असल्यामुळं 1-2-3 जनावरं जरा आजारी पडलं तर, बाकी नाही तर ठणठणीत आहेत अगदी. त्याच्यानंतर ही उगीच एक प्रयोग म्हणून आपण कधी गावाने आपल्या जनावरांसाठी ठेवली नव्हती. ही गव्हाणी आणल्या बघा आपण. ही 6x2ची गव्हाणी आहे. त्याच्यामध्ये आपण जरा खायला द्यायला आणि त्यांना सवय लावायचं आपलं चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर सांगायचं म्हटलं तर आपल्या मेलविषयी, मेल बघा आपला कसा दिसतोय, किती म्हणजे ही आहे बघा. तो तापट किंवा जे ॲग्रेसिव्हपणा त्याचा किती आहे बघा, गरम किती आहे बघा बोकडा. त्यानं पुढं माणसाला उभारच राहू देत नाही, एवढा गरम आहे. असा बोकड प्रत्येकाकडे असला पाहिजे. एवढा देखणा, त्याचा देखणेपणा बघा, त्याची शिंगं बघा, त्याच्या मानाच्या खालची कांबळ बघा, त्याचा चेहरा बघा, त्याचा पंच बघा, त्याची कानं बघा, त्याची पायाची बोन्स बघा, त्याची हाईट लेंथ बघा, त्याचं छाती बघा. ह्या अशा प्रत्येक गोष्टी, त्याच्यानंतर पाठीमागची झालर बघा, अशा प्रत्येक गोष्टी ज्या वेळेला आपण बघून सगळ्यामध्ये म्हणजे सगळ्या मोजमापामध्ये ज्या वेळेला मेल बसतोय त्याच वेळेला मेल आपण बघून अगदी खरेदी करावा. अन्यथा उगीच काहीतरी बघून काहीतरी करून मेल घेण्यात काहीही मजा नाही आहे. त्याचा रिझल्ट बघितला पाहिजे. आज माझ्या मेलचा रिझल्ट जो बघतोय आणि ज्यांच्याकडे आहे माझ्या मेलचा रिझल्ट, ते अक्षरशः ह्या मेलचे फॅन म्हटलं तरी चालतंय. एवढा आपला मेल जबरदस्त आणि रिझल्टच्या बाबतीमध्ये एक नंबर आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यो कुठल्याही फिमेलला क्रॉस केला तर त्या फिमेलप्रमाणेच पिल्लं पडते. असं नाही की ह्यो कोरली कोट्यामध्ये पिल्लं भेजी कोरली कोट्यामध्ये शक्यच नाही. आतापर्यंत माझ्यापाशी रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड आहे की ह्याचं पिल्लं ही जी मादी ज्या कलरमध्ये किंवा ज्या ब्रीडमध्ये ज्या क्वालिटीमध्ये आहे त्याच क्वालिटीमध्ये ह्याचं पिल्लं पडते आत्तापर्यंतचं तर माझ्या. आणि मी काय बाहेरच्या कुठल्या फिमेलांना क्रॉस केलो नाही. माझ्या फार्मवर ज्या फिमेल्स असतात त्याच क्रॉस करतो. आणि ज्यांना कुणाला माझ्या मेलचं पिल्लू पाहिजे त्यांना मी एकच सांगतो की माझ्याकडची फिमेल घेऊन जावा, जी लोड असेल ती, तुम्हाला माझ्या मेलचा रिझल्ट मिळेल. तर प्रत्येकानं अशा पद्धतीनं आपला फार्म वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रीड आणून असं म्हणजे एक वेगळेपणा आपल्या फार्मवरती आणावा आणि आपलं फार्म चालवावं. कारण कसं आहे, आज कुणाची हाऊस, कुणाची मागणी काय आहे ही काय सांगता येत नाही. कोण काय पण मागते. कुणाला कोटा आवडते, कुणाला बरबरी आवडते, कुणाला बिटल आवडते, कुणाला सोजत आवडते, कुणाला हंसा आवडते, कुणाला जमनापारी आवडते, कुणाला दिशा आवडते, कुणाला पंजाबी आवडते. कुठलीही म्हणजे कुठलंही आपलं हे असतं, हैदराबादी कुणाला आवडते, असं म्हणजे प्रत्येकाची चॉईस असते. त्याच्यामुळं आपण ऑल ब्रीड आपल्या फार्मवरती ठेवलेले आहे. त्या कुठली ब्रीड नाही असं नाही आपल्याकडं. मग ती पिल्लामध्ये असेल किंवा मोठ्यामध्ये असेल, सगळंच ठेवलं. ते बघा बरबरीची पिल्लं कसं खायला लागलेलं बघा. त्यांनी वाळली काटकंसुद्धा फोडून खायला. बरबरी ही ब्रीड अशी आहे की तुम्ही वाळल्या काट्या जरी घातल्या तर खाते ती. आता किती छोटी पिल्लं आहेत बघा, वाटत 4-4 महिन्याची पिल्लं आहेत. तर ते आता खाली पडलेल्या काट्या फोडून खायला. एवढ्यावर वळखा की बरबरी ही ब्रीड किती म्हणजे स्ट्रॉंग आहे, त्याची व्हील पॉवर किती स्ट्रॉंग आहे किंवा किती काटक आहे. आणि शक्यतो आजारी न पडणारी जात बरं का ती. आणि एवढी चप्पळ आहे का नाही की बोलायचं काम नाही. एकदम चप्पळ ब्रीड, दिसायला अगदी हरणासारखी. रानात उभारलं तर कोण पण म्हणणार नाही की शिळीचं पिल्लं आहे, हरणाचं पिल्लं असंच म्हणणार कोण पण याला बघितलं तर. अशा ब्रीड प्रत्येकाने पाळाव्यात, आपल्या फार्मवर ठेवाव्यात आणि आपल्या फार्मला एक प्रगतीपथावरती नेवावं असं माझं म्हणणं. आणि कोणाला काय अडचणी समस्या येत असतील, कोणाला काय माहिती पाहिजे असेल, मला 100% कॉल करा, माझ्याकडून माहिती घ्या. धन्यवाद.